नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 6वीचे विद्यार्थी आपल्यासमोर वाक्प्रचार, त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग घेऊन येत आहेत. तर वाक्प्रचारामध्ये त्यांनी आज डोळे ह्या अवयवावर आधारित वाक्प्रचार स्वतः शोधलेले आहेत. स्वतः त्याचा अर्थ त्यांनी समजून घेतलेला आहे आणि स्वतः त्याचा त्यांनी वाक्यात उपयोगसुद्धा केलेला आहे. चला तर ह्या स्वयं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज आपण भेटूयात. तर डोळे ह्या विषयावर आधारित ते आपल्याला वाक्प्रचार, त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सांगणार आहेत. डोळ्याचे पारणे फिटणे, समाधान होणे. परीक्षामध्ये मला पैकीच्या पैकी मार्क पडल्यास माझ्या डोळ्याला पारणे फिटले. माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. डोळे असणे, पाळत ठेवणे. शिक्षकाचे विद्यार्थ्यावर नेहमी डोळे असतात. डोळ्याला डोळा न लागणे, झोप न येणे. मी रात्री माझी आवडती मालिका पाहत होतो म्हणून माझा डोळा लागला नाही. डोळे पांढरे होणे, धक्कादायक प्रसंग निर्माण होणे. आमच्या शेजारी चोरी झाल्यामुळे माझे डोळे पांढरे झाले. डोळे मिटणे, मरण पावणे. आजोबाचे वय जास्त झाल्यामुळे आजोबाने डोळे मिटले. डोळ्यावर येणे, लक्षात येणे. माझ्या मॅडमने गणिती क्रिया समजावून सांगितल्यामुळे गणिती क्रिया माझ्या डोळ्यावर आली. डोळा लागणे, झोप येणे. मी जास्तच काम केल्यामुळे संध्याकाळी माझा लवकरच डोळा लागला. डोळ्यात धूळ फेकणे, खोटे नाटे सांगून हसवणे. सेफने आरेफला खोटे नाटे सांगून आरेफच्या डोळ्यात धूळ फेकली. धन्यवाद.